की समर व्हेकेशन्समध्ये पुस्तक वाचून घे तू. तुला समजू नको समजू, तू पुस्तक वाचून घे. तसं मी आधी बेसिक क्लिअर हवं संस्कृतचं. आपोआप तुम्हाला पुढचं कळतं आणि मग सर्व अभ्यास नीट होतो. सब्जेक्ट 4 ते 5 पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केले. बरेचसे पेपर असे असतात ज्याच्यात पी-वाय-क्यूज रिपीट होतात तशीच्या तशी. प्रत्येक जण म्हणतं टॉपर बनण्यासाठी स्मार्ट स्टडी इम्पॉर्टंट आहे. पण मी तसं नाही म्हणणार, की माझ्याने होणार नाही. ते निगेटिव्ह वाक्य आहे. त्याच्याने आपण डिमोटिवेट होऊ शकतो. रिझल्ट हा चांगलाच येईल याच्यावर विश्वास ठेवावा. म्हणजे आपल्याने होतं आणि ते खरंच वर्क करतं. हॅलो एव्हरीवन, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या नवीन पॉडकास्टमध्ये. सो आजचा पॉडकास्ट सुद्धा खूप स्पेशल होणार आहे. आज आपण चर्चा करणार आहोत एका टॉपर स्टुडंट सोबत, जिने 10th बोर्ड एक्झाममध्ये 97.60% हे मिळवलेले आहेत. तिची जर्नी आपण जाणून घेणार आहोत. तिने कसा अभ्यास केला. तुमच्या मनात तर पहिले प्रश्न हा येतो की 95चं टार्गेट कसं ठेवायचं, त्यासाठी कसा अभ्यास करावा लागेल. तर जे काही तुमचे डाउट्स असतात ते सर्व आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे स्टडी रुटीन कशी असली पाहिजे, काय टेक्निक यूज करायचा, पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, ईच अँड एव्हरीथिंग गोष्टी ह्याच डिस्कस होणार आहे. सो हा पॉडकास्ट एंडपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या ज्या टिप्स आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला समजणार आहे त्या तुमच्या 10th बोर्ड एक्झामच्या गेम चेंजर होऊ शकतात. सो पॉडकास्ट तुम्ही लास्ट पर्यंत बघा आणि तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटेज मला लगेचच कमेंट करा. वेलकम यशश्री. फर्स्ट ऑफ ऑल तुझं आणि तुझ्या फॅमिलीचं खूप खूप अभिनंदन. तू 97+ स्कोर केलाय. खूप भारी गोष्ट आहे. तर तुला कसं वाटलं जेव्हा तू रिझल्ट बघितला तेव्हा? मी जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा मला खूप आनंद झाला आणि म्हणजे फॅमिली मेंबर्सला सांगितलं तेव्हा त्यांना पण खूप आनंद झाला. अरे वा, खूप छान. तर तुझा एक्सपेक्टेड स्कोर काय होता पहिलेपासून? माझा जो एक्स्पेक्टेड स्कोर होता तो ऑलरेडी आधीपासून 95+ होता आणि तो आला. ओके, वा, भारी. खरंच खूप छान. तर आता तुझं थोडक्यात इंट्रोडक्शन करून दे बरं सर्वांना. अ, मी यशश्री विश्वनाथ चव्हाण, प्रताप विद्या मंदिर चोपडा या शाळेची विद्यार्थिनी. मी बर्डी तालुका चोपडा येथून आहे. ओके. हो. छान. तर तुझा एक्सपेक्टेड स्कोर जो आहे तो पहिलेपासून 95 होता. तर तू हो. तू त्याच्यासाठी जे एफर्ट्स घेतले, तुझी जी जर्नी आहे, तर ती तुझ्या ज्युनियर्सला आज तू शेअर करणार आहे. सो आपण एक-एक गोष्ट इन डिटेल कव्हर करू. तुझा पहिले तर सांग, तुझा टफ सब्जेक्ट कुठला? माझा टफेस्ट सब्जेक्ट हा हिस्ट्री हा होता. अच्छा, हिस्ट्री हो. सब्जेक्ट टफ होता. पण तुला सोशल सायन्समध्ये खूप छान मार्क्स मिळालेत. जसं की तुला सोशल सायन्समध्ये 94 आहेत. हो. खूप छान स्कोर केलाय तू. तर तो सब्जेक्टचा तू स्टडी कसा केला होतास? म्हणजे मला आधी हिस्ट्री समजायला खूप अडचण येत होती. म्हणून मी टीचरांच्या गाईडलाईननुसार त्यांनी सांगितलं होतं, की समर व्हेकेशन्समध्ये पुस्तक वाचून घे तू. तुला समजू नको समजू, तू पुस्तक वाचून घे. तसं मी समर व्हेकेशनमध्ये पूर्ण पुस्तक वाचलं. त्याच्यानंतर त्यांनी शिकवलं तेव्हा थोडी बेटर अंडरस्टँडिंग झाली. त्याच्यानंतरही मला प्रॉब्लेम्स आले, तर मी रट्टा न मारता म्हणजे मी लर्निंग न करता मी कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिला आणि मग तो सब्जेक्ट ईझी होत गेला. म्हणजे मार्क्स चांगले आले त्याच्यात. ओके. म्हणजे तू समर व्हॅकेशन पासून स्टडी स्टार्ट करून दिला होता. जसं की बऱ्याच मुलांचं असतं, की ते म्हणतात, की नंतर बघू, अजून भरपूर वेळ आहे एक्झामला. तर या गोष्टी अव्हॉइड करता तू समर व्हॅकेशन पासून तुझा स्टडी स्टार्ट केलाय. खूप छान. ही गोष्ट खूप इम्पोर्टंट आहे. प्रत्येक स्टुडंटने हे करायला पाहिजे. मुलं असं समजतात, की समर व्हॅकेशन आहे, सुट्ट्या आहे, सुट्टी एन्जॉय करू. पण तिथं जर एफर्ट्स घेतले, तिथं जर थोडाफार वेळ काढून जरी अभ्यास केला, तर खूप काही ते अचीव्ह करू शकतात. सो आणि नेक्स्ट तुझा जो ईझी सब्जेक्ट होता, तुझा आवडता सब्जेक्ट कुठला होता बरं? म्हणजे तसे तर बाकी सगळेच ईझी होते, पण माझा मोस्ट फेव्हरेट सब्जेक्ट हा संस्कृत होता. ओके, संस्कृत. आणि तुला संस्कृतमध्ये 100 आउट ऑफ 100 आहे. हो. व्हेरी गुड. खरंच खूप छान. तू संस्कृतचा स्टडी कसा केला बरं का? कारण की बऱ्याच स्टुडंटला हा डाऊट असतो, की संस्कृतमध्ये स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे, पण त्याच्यात मार्क्स नाही मिळत 100 आउट ऑफ 100. तर तू ते कसे अचीव्ह केलेस? बऱ्याच बऱ्याचशा मुलांना वाटतं, की संस्कृत हा नुसता पाठांतरावर बेस्ड आहे. ओके. तर तसं नाहीये. पाठांतर इम्पोर्टंट आहे त्याच्यात, पण कन्सेप्ट क्लिअर होणं, बेसिक आपलं जर बेसिक क्लिअर नसेल, तर आपलं पुढचं त्याच्यावर बेस्ड होत नाही. म्हणून आधी बेसिक क्लिअर हवं संस्कृतचं. आपोआप तुम्हाला पुढचं कळतं आणि मग सर्व अभ्यास नीट होतो. तर तू डेली किती अवर्स स्टडी करायचीस? मी डेली जास्ती नाही केलंय, पण मी 2 ते 2.5 तास अभ्यास केलाय डेली.
डेली केलायस. ओके. कन्सिस्टन्सी ही कन्सिस्टंट खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. 2 तास जरी असला तरी तो खूप असतो. हे खूप छान. त्याच्यानंतर तू कोचिंग क्लास वगैरे लावले असतील आणि स्कूलचा टाईम, इतका सर्व टाईममधून तू स्टडीसाठी कसा टाईम मॅनेज केला? की म्हणजे तुला 2-2.5 तास स्टडीसाठी काढायचे, तर तू ह्या टाईम कसा मॅनेज केलास? मला सकाळी अर्धा 1 तास भेटायचा सर्व कोचिंग आणि स्कूल ॲडजस्ट करून. सो मी तितका तास अभ्यासाला द्यायची आणि बाकीचं रायटिंग असायचं ते ते करायची. संध्याकाळी रात्री मग बाकीचा उरलेला टाईम युटिलाइज करायचा आणि सेल्फ स्टडी करायचा. ओके. सेल्फ स्टडीवर जास्त भर दिलास. ओके. तू तुझ्या स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या की कुणाच्या रेफर्स केल्या? नाही, मी नोट्स नाही काढल्या. जे कोचिंग थ्रू भेटलेल्या होत्या त्याच आणि बुक्समध्ये पॉइंट हायलाइट्स करून ठेवायची. म्हणजे जेणेकरून अभ्यास करताना ते पॉइंट्स यूज होतील. बाकी दुसरे मटेरियल यूज करायची गरज नाही. ओके. आणि रिव्हिजनचं कसं असायचं मग तुझं रिव्हिजन करताना तू काय करायचीस? रिव्हिजन करताना ते पॉइंट्स हायलाइट असायचे. त्याच्या खाली बऱ्याचशा डिटेल्स असल्या तर त्या पेन्सिलने लिहून ठेवायची. त्या अभ्यास करताना वाचायची आणि जर समजा वाटलं तर मग बाकीचे इतर रेफरन्सेस यूज करायचे. ओके. आणि तुझं मॅथ्स सब्जेक्टबद्दल काय होतं? मॅथ्स बऱ्याचशा जणांना टफ वाटतो, पण हो. मला ईझी सब्जेक्ट आहे तो. अ, त्याच्यात सॉल्व्हिंग हाच एक ऑप्शन आहे. जितकं आपण सॉल्व्ह करू तितकी आपली प्रॅक्टिस होईल आणि आपण त्या सब्जेक्टमध्ये तितकं बेटर होऊ. ओके. आणि तुला मॅथ्समध्ये जवळ-जवळ 99 मार्क्स आहेत. हो. खूप छान स्कोर केलाय तू. प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुला 90 प्लस आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुझा जो परफॉर्मन्स आहे सर्व सब्जेक्टचा खूप छान आहे. जरी तुझा तो हिस्ट्री टफ वाटत असेल तुला, तरी तू त्यात 94 म्हणजे खूप चांगला स्कोर केलाय आणि खूप छान पद्धतीने तू अभ्यास केलाय त्याचा. जे की तू इम्पोर्टंट सांगितलं, की समर व्हॅकेशनपासून स्टडी स्टार्ट करायचा. हे खरंच खूप इम्पोर्टंट आहे आणि खूप छान तू याबद्दल सांगितलं तुझा डेली रूटीन अभ्यासाबद्दल. तर मला आता थोडं जाणून घ्यायचंय जे काही रायटिंग सब्जेक्ट आहेत जसं की लँग्वेज सब्जेक्ट, तर त्याचा स्टडी करणं, त्याच्यात मार्क्स मिळवणं, स्कोर करणं हे थोडं डिफिकल्ट असतं. जसं की मराठी झालं, तर मराठीमध्ये रायटिंग स्किल, इंग्लिशमधलं रायटिंग स्किल, तर या गोष्टी तू कशा प्रिपेअर केल्या होत्यास? मराठी आणि इंग्लिश दोघींमधले रायटिंग स्किल हे की पॉइंट्सवर बेस्ड असतात. सर्व न लक्षात ठेवता जे की पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवले जेणेकरून आपल्याला जसं लेटर रायटिंग, समरी रायटिंग ते लिहिता यायला हवं. ते लक्षात ठेवले आणि थोडा सराव केला, की त्याच्यानंतर आपल्याला सर्व कळतं म्हणजे होतं. ओके. तर तू हा सर्व स्टडी करत असताना पी-वाय-क्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन्स पेपर सॉल्व्ह केले होतेस? हो, मी पर सब्जेक्ट 4 ते 5 पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केलेत. अरे वाह! खूप छान. हो. 4 ते 5 म्हणजे बऱ्यापैकी तुझा अभ्यास तिथंच कव्हर झाला असेल क्वेशन पेपरमध्ये आणि हो. त्याचा तुला फायदा झाला? हो, झाला. कारण आपल्याला कळतं, की मागच्या वर्षी कोणते क्वेशन्स आलेत, त्या बेस्ड ह्या वर्षी येऊ शकतात का? आणि बरेचसे पेपर असे असतात, ज्याच्यात पी-वाय-क्यूज रिपीट होतात तशीच्या तशी. ओके, ओके. त्याचा खूप हो. फायदा झाला असेल. त्याचा फायदा होतो. हां, खूप छान. आता थोडं आपण एक्झाम रायटिंग आणि प्रेझेंटेशन जे की खूप जास्त इम्पोर्टंट आहे. म्हणजे तुमचं जर प्रेझेंटेशन चांगलं नसेल पेपरमध्ये किंवा तुमचं हँडरायटिंग पण चांगलं नसेल, तर ते वाचता नाही येणार. त्याच्यामुळे एक्झामिनरला मार्क्स देता येत नाही. तर त्याच बाबतीत तुझं हँडरायटिंग आणि तुझं पेपर प्रेझेंटेशन कसं होतं? माझं हँडरायटिंग तर आधीपासून चांगलं आहे. सो हँडरायटिंगचा काही इश्यू नाही. पण पेपर प्रेझेंटेशन हे जास्ती नाही, पण वाचता यायला हवं एक्झामिनरला इतकं चांगलं असावं आणि हँडरायटिंग पण तितकंच चांगलं असावं. सुटसुटीतपणा, मोकमोकळेपणा, आपण नीट प्रॉपर स्पेस यूज करून लिहिलेले ॲन्सर्स आणि प्रॉपर दोघी साइडला समाज सोडून लिहिलेले ॲन्सर्स त्याच्याने चांगलं इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर आणि कदाचित एक्स्ट्रा मार्क्स भेटू शकतात आणि हँडरायटिंगही तितकंच इम्पोर्टंट असतं. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आन्सर रायटिंगमध्ये जे की पॉइंट्स हायलाइट केलेले असतात, त्याची खूप जास्त हेल्प होत असेल, की हो, लगेच आन्सर क्लिक होत असेल, की नाही या स्टुडंटने करेक्ट आन्सर लिहिलाय. सो हो. ह्या गोष्टी तू फॉलो केल्यास. तर त्यासोबतच तू टाईम मॅनेज कसा केला? एक्झामच्या वेळेस टाईम मॅनेजमेंट कसं केलं? मी आधी पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केले होते. ते मी प्रॉपर टाईम लावून सॉल्व्ह केले होते. जेणेकरून मला कळलं, की कोणत्या क्वेशनला किती टाईम लागतोय. जास्ती टाईम तर नाही होते ना क्वेशन सॉल्व्ह करताना.
त्याच्याने पी-वाय-क्यूजने मला ते कळलं आणि म्हणून मला एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंटची अडचण नाही आली कोणतीच प्रकारची. ओके. खूप छान. आधी आधी ईझी क्वेशन सॉल्व्ह करायचे, मग डिफिकल्ट सॉल्व्ह करायचे. त्याच्याने टाईम बराचसा युटिलाइज होतो आणि कोणत्या-कोणत्या वेळी पुरतोही टाईम पेपर लिहून. ओके. आणि लँग्वेज पेपरला टाईम पुरला तुला छान? हो, लँग्वेज पेपरला पुरलं. ओके. त्याचा म्हणजे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करण्याचा तुला तिथं फायदा झाला. हो, की जवळ-जवळ लँग्वेज पेपर हा 3 तासात मोस्ट ऑफ स्टुडंटचा कंप्लीट होत नाही. त्यांचा वेळ रायटिंग स्किलमध्येच कमी पडतो. तर हो. त्यासाठी हे बेस्ट सोल्युशन आहे, की तुम्ही पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केले पाहिजेत. टायमर लावून प्रॅक्टिस प्रॅक्टिस केली, तर टाईमावर पेपर नक्कीच कंप्लीट होतो. खूप हो. छान यशस्वी, तू खूप छान पद्धतीने सर्व टिप्स शेअर करतेय. तर त्याचबरोबर मी तुला अजून काही क्वेशन्स विचारेल. तर हा सर्व स्टडी करत असताना तुला थोडा स्ट्रेस आला असेल किंवा डिमोटिव्हेट झाल्यासारखं फील झालं असेल. सो तू त्यावेळेस काय करायचीस? मला डिमोटिव्हेट फील झालं तेव्हा मी आई-वडिलांना सांगायची. ते मला मोटिव्हेट करायची, की "नाही तुला करायचंय." माझी मम्मी, माझे पप्पा ते मला मोटिव्हेट करायचे. ओके, बऱ्याचशा वेळेस टीचरांनी पण मोटिव्हेट केलंय. ओके. तुला एक्झामचा प्रेशर आला होता, की तसं काही झालं नाही तुझ्या बाबतीत? कारण की तू कंटिन्युअस डेली स्टडी करत असल्यामुळे? हां, म्हणजे एक्झामचा प्रेशर मला नाही आला. कारण माझ्या मम्मी-पप्पांनी सांगितलं होतं, "टेन्शन घ्यायचं नाही. जे होईल ते होईल." हो. आणि आपण एक्झामच्या आधी जर टेन्शन घेतलं, तर आपण जे अभ्यास केलेला आहे, तो कदाचित विसरू शकतो. आपल्याला ॲन्सर येस. आठवणार नाही. त्याच्यामुळे प्रेशर लेस राहायचं. ओके. गुड, गुड. आणि मोबाईलचा यूज तू कसा केलास? आता म्हणजे मोबाईल कशासाठी यूज केला? किंवा बऱ्याचदा असं होतं, की खूप जास्त टाईम आपण काहीतरी सर्च करायला जातोय. पण खूप सारा टाईम आपला रील आणि शॉर्ट्स स्क्रोल करण्यामध्येच चालला जातो आणि जो आपण मुद्दा शिकायला आलोय, तोच साइडला राहून जातो. तर त्यावेळेस त्या सिच्युएशन्स तू कशा हँडल केल्या? मी जास्ती मोबाईलचा यूज नाही केला. पण स्टडी बेस जर काही असेल, तर त्याच्यासाठी मी मोबाईल यूज केला. स्कूलचे मेसेजेस किंवा काही व्हिडिओज किंवा ऑनलाईन क्लासेस काही बघायचं असेल, तर त्याच्यासाठी मोबाईलचा यूज केला आणि मी तितकं बघून मोबाईल ठेवला. ओके. म्हणजे हो. तू तुझा फोकस फिक्स असल्यामुळे तू डिस्ट्रॅक्ट नाही झालीस. हो. ओके. छान, खूप छान. सो तुझा स्कोर 97 प्लस आलाय. तर तू त्यासाठी कुठल्या गोष्टी शेअर करू इच्छिते, की जेणेकरून स्टुडंट 95 प्लस मिळवू शकतात? अशा कुठल्या गोष्टी आहेत? आपण पहिले तर अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवावी. जे रेग्युलर स्कूल, कोचिंगमध्ये शिकवलं जातंय, ते त्याच दिवशी घरी येऊन रिवाईज करावं. जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील. नाहीतर बरेच मुलं करत नाही, त्याच्यामुळे ते विसरतात. ते लक्षात ठेवावं. त्याच्यामुळे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह करावे. जे डाउट्स असतील ते टाईमावर क्लिअर करावे टीचर्सकडून. म्हणजे आपल्याला डाऊट नसतात. एक्झाममध्ये आपण फ्री असतो. येस, येस. त्याच्यानंतर पी-वाय-क्यूज जे आपण सॉल्व्ह केले ते टीचर्सकडून वेळेवर चेक करून घ्यावे. जेणेकरून आपल्याला कळतं आपलं काय चुकलंय. बरेचसे विद्यार्थी आपलं काय बरोबर आहे त्याच्यावर भर देतात पेपर बघताना येस. चेक करून मिळालेला. तर आपलं काय चुकलंय त्याच्यावर भर द्यावा आणि ते कन्सेप्ट जर क्लिअर नसतील, तर ते क्लिअर करून घ्यावे. जेणेकरून ती चूक आपली पुढच्या पेपरमध्ये होत नाही. येस, येस. खूप छान 3 गोष्टी ज्या आहेत, तू खूप महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. जसं की पी-वाय-क्यूजचा जे काही डाउट असतात, मुलं डाउट विचारत नाही. ते हो, असं म्हणतात, की नाही मला इतके मिळाले त्याच्यावर समाधान राहतात. पण जे चुकलंय त्या गोष्टींना ते इग्नोर करतात. त्याच्यामुळे हा पुढे जाऊन जास्त प्रॉब्लेम होतो. खूप छान. हा खूप इम्पोर्टंट मेसेज तू दिलाय. नंतर एक्झाम पिरियडमध्ये लास्टचे 30 डेज किंवा लास्टच्या मंथमध्ये कसं प्रिपेअर केलं पाहिजे? लास्ट 30 डेज प्रत्येक स्कूलमध्ये हे पी-वाय-क्यूज किंवा प्रिलिम्स सुरू असतात. येस. तर त्यांचा अभ्यास सुरू असायचा. तर घरी डेली रिव्हिजन असायची आणि जेव्हा फेअरवेल वगैरे नंतर तुम्हाला सुट्ट्या मिळतात, तेव्हा पर सब्जेक्ट टाईम टेबल फिक्स करून पर सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट. पी-वाय-क्यूज कंप्लीट, पूर्ण बुकची रिव्हिजन कंप्लीट. ते सर्व कंप्लीट करून एक्झामच्या फर्स्ट पेपरपर्यंत सगळे आम्हाला 9 सब्जेक्ट होते. ते कंप्लीट करून ठेवले आणि मग पेपरच्या आधी तसा अभ्यास करत गेले. आता प्र उद्या कोणता पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी तो अभ्यास आणि ऑलरेडी सिलेबस कंप्लीट असल्यामुळे जास्ती अडचण पुढे नाही आली. ओके. तर मला एक सांग, की टॉपर स्टुडंट बनण्यासाठी किंवा टॉपर बनण्यासाठी स्मार्ट स्टडी इम्पोर्टंट आहे की हार्ड
प्रत्येक जण म्हणतं टॉपर बनण्यासाठी स्मार्ट स्टडी इम्पॉर्टंट आहे. पण मी तसं नाही म्हणणार. कारण स्मार्ट स्टडी आणि हार्डवर्क हे एकाच नाण्याची दोघी बाजू आहेत. दोघींचा समतोल साधून आपल्याला अभ्यास करायला हवा. येस. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, "पॉवर इज विदिन यू. येस, येस. ऑल पॉवर्स इज विदिन यू. सो यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग." तर त्याच्यानुसार आपण कन्सिस्टंट राहून करू शकतो. स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क दोघीही तितकेच इम्पॉर्टंट आहेत. ओके, गुड. आणि बरेच ॲव्हरेज स्टुडंट असतात. ते म्हणतात, की माझ्याने होणार नाही. मला इतक्या स्कोर मिळवता येणार नाही. तर तुला काय सांगावसं वाटतं त्या विद्यार्थ्यांना, की ते पण 95 प्लस स्कोर करू शकतात? हो, ते पण 95 प्लस स्कोर करू शकतात. आपण जेव्हा म्हणतो, की माझ्याने होणार नाही, ते निगेटिव्ह वाक्य आहे. त्याच्याने आपण डिमोटिव्हेट होऊ शकतो. पहिल्यांदा तसं निगेटिव्ह विचार करायचाच नाही. त्याच्याने आपण डिमोटिव्हेट होतो. पॉझिटिव्ह राहायचं, माझ्याने होईल असंच म्हणायचं प्रत्येक वेळी. त्याच्याने आपण मोटिव्हेट राहतो आणि आपल्याने होतं. अ, आपण तसं म्हटल्याने, माझ्याने होईल तसं म्हटल्याने मोटिव्हेट होतो आणि आपलं काम जे आहे ते करत राहायचं, अभ्यास करत राहायचा. रिझल्ट काय येईल याच्यावर भर जास्ती न देता मी करतोय, मी खरा आहे, मी कन्सिस्टंटली अभ्यास करतोय, तर माझा रिझल्ट हा चांगलाच येईल याच्यावर विश्वास ठेवावा. म्हणजे आपल्याने होतं आणि ते खरंच वर्क करतं. ओके. म्हणजे इन द बी सेन्स पॉझिटिव्ह. की हां, बी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. बाकी गोष्टी आपोआप होतात. खरंच खूप छान मेसेज तू स्टुडंटला दिलेला आहे. खूप छान पद्धतीने प्रत्येक पॉइंट तू एकदम क्लिअर केलाय. सर्व डाउट्स मुलांचे असतील, ते मे बी सर्वांचे क्लिअर झालेले असतील या आपल्या डिस्कशनवरून. थँक यू सो मच यशस्वी. तू खूप छान पद्धतीने टिप्स शेअर केलेल्या आहेत. त्या नक्कीच विद्यार्थ्यांना खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहेत. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा पॉडकास्ट? तर तुम्हाला हा आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जे बोर्ड एक्झाम देणार आहेत. आणि ज्यांनी बोर्ड एक्झाम दिली त्यांनी त्यांचा पर्सेंटेज कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. सो अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.